पहा पुतळा राणी साहेब, हा सर्व खजिना आपल्याला उंबरखिंडीच्या मोहिमेतून प्राप्त झालाय। आम्हाला तर वाटतं हे विजापूरकर, हे मुघल, हा सगळा खजिना जणू आपल्यासाठीच आणतात मोहिमांवर। त्यांनी फक्त मोहिमांवर यावं आणि आपल्या राजांच्या, आपल्या मावळ्यांच्या तलवारीचे तडाखे खाऊन पळून जावं। राणी साहेब, या मोहिमेमध्ये आपल्या हाती आलेले मौल्यवान चीज वस्तू, युद्ध साहित्य, हिरे जवाहरात, खजिन्यांनी भरलेले पेटारे, त्याचबरोबर 4 हत्ती, 2000 घोडे आणि सोन्याची भांडी, हे सगळे गडावर पोहोच झाले आहे। त्याची ही नोंद। शिवाय याचबरोबर अजूनही युद्ध सामुग्री या खिंडीमध्ये आहे, ती गोळा करण्याचे काम सुरू आहे। आणि त्या मुलकात नेतोजीरावांना ठेवून राजा राजगडावर यायला निघाले। राजे गडावर आले वाटतं। मोरोपंत, सर्व खजिना कोशागारात आणि हिरे जवाहीर जवाहीर खान्यात जमा करा। सदरेवर नोंद करा आणि त्यावर आऊसाहेबांची मोहर उमटवून घ्या। जी राजे। मोहिमेत मिळालेली सर्व शस्त्र आपल्या सैन्यामध्ये वाटा। घोडदळ, नजरबाज, हेरांमध्ये घोडे वाटा। आणि त्या शाहिस्ते खानाच्या फौजेनं ज्या ज्या गावांमध्ये लुटालूट केली असेल, जाळपोळ केली असेल, त्या गावातल्या गावकऱ्यांना बैल आणि बैलगाड्या द्या, कापड चोपड द्या आणि दवंडी पिटवून सांगा सगळ्यांना उंबरखिंडीत मोगलांची कशी फजिती झाली ते। राजे, त्या कारतलब खानाची आणि त्याच्या फौजेची जी दाणादाण उडाली, जी फजिती उडाली, त्याची खबर आतापर्यंत मोगलांच्या छावणीत पोहोचली असेल। आपल्या मूठभर मावळ्यांनी अफाट मुघल सेना सागराचा कसा पराभव केला हे कळू द्या, सगळ्यांना कळू द्या। आणि त्याचबरोबर स्वराज्याचा घास घेऊ पाहणाऱ्या प्रत्येकाला समजू द्या की स्वराज्याची पाठराखण करणारा काळ्या कातळाचा सह्याद्री आहे आणि या सह्याद्रीत पराक्रमाचा इतिहास लिहिणाऱ्या घोडखिंड, उंबरखिंड अशा खिंडी आहेत। स्वराज्याचे मावळे म्हणजे वाघ आहेत, वाघ। स्वराज्याकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्याला फाडून खाल्ल्याशिवाय राहणार नाही। आणि मोरोपंत खानाकडून मिळालेल्या या खजिन्यातून पडझड झालेल्या गडकोटांची दुरुस्ती करून घ्या। तटाबुरुजांची पागोटी चढवा, फौजेची तनखा द्या आणि त्याचबरोबर आमच्या पुढच्या मोहिमेच्या खर्चाची तजवीज करा। राजे, लगोलग पुढची मोहीम? होय, नव्या दमाच्या फौजेसह आम्ही सुभेदार तानाजी मालुसरे, त्र्यंबक भास्कर आणि पिलाजी निळकंठराव यांना घेऊन तळकोकणात उतरणार आहोत। राज, आपल्या हुकमाप्रमाणे नव्या दमाची फौज गडाच्या खाली जमा व्हायला तयार बी झाली आहे। जिन कसून घोडे बी तयार आहेत आणि आपले नजरबाज तळकोकणाकडे रवाना बी झाले। क्षमा असावी, परंतु तुम्ही आत्ताच एका मोहिमेवरून परत आला आहात, थोडी तरी विश्रांती घ्यावी। राणी साहेब, आता विश्रांती घ्यायला सवड कुठे आहे? या उंबरखिंडीच्या युद्धानं शाहिस्ते खानाची सुस्त साख उडाली असेल। नेताजीराव कोकणात आहे, ते रायगड पासून ते महाड पर्यंत शाहिस्ते खानाला हालचाल करू देणार नाही। आता शाहिस्ते खानाला उसंत द्यायची नाही। आता दाखव मुघल सल्तनतीला स्वराज्याच्या भगव्याचा थरार। खानाला स्वराज्याचा दरारा समजलाच पाहिजे। आऊसाहेबांशी मसलत करून आम्ही लगेच गड उतारू। इस कमबख्त कार तलब ने तो नाक कटवा दी। पूरे 25,000 की फौज थी, फिर भी हार गए। किसी भी किले के सामने खड़े हो जाते, वो किला अपना हो जाता।
शिवा के पास भी इतनी फौज नहीं है, फिर भी घुटने टेक दिए, हार गए। ऊपर से इन सबको छुड़ाने में हमारा खजाना खाली हो गया। नुकसान हुआ वो अलग, साथ में हमारी इज्जत भी गई। बोलो। जी हुजूर। क्या जी हुजूर? इज्जत गई या नहीं? आपने तो अच्छी चाल चली थी हुजूर। कसूरवार तो वो कार तलब खान है। अगर इज्जत जाएगी तो उसकी जाएगी। ऐसा नहीं होता है शमसुद्दीन खान। उसको हमने चुना है, वो जिम्मा हमारा था। छोटा मत सोचो, नहीं तो हमेशा छोटे बन के रह जाओगे। गलती तो उसने की है, पर हम सजा किसे दे? हमारा शरबत कहां है? अभी तक क्यों नहीं आया? कौन है वहां? हम वक्त आने में इतनी देर लगा दी। अब रखो। देख के नहीं चल सकते, ध्यान किधर है? गलती हो गई हुजूर, माफ कर दो। गलती हो गई, ऊपर से माफी मांगते हो, वो भी बगैर घुटने टेके। माफ कर दो हुजूर, माफ कर दो। माफी? नाक कटवा दी कमबख्त ने। हुजूर, हमारी फौज लौट आई है। बहुत बुरा हाल हुआ है सबका। सिवा ने सबकी बहुत बड़ी बेइज्जती की है। जिनकी इज्जत ही नहीं है, उनकी बेइज्जती क्या होगी? कैसे हुआ ये सब? हुजूर, वो हम कुरवंडा घाटी से। खामोश! तुम जैसे निकम्मे सरदार के मुंह से हम कुछ नहीं सुनना चाहते। सवाल राय बागन से किया है, जवाब भी उसी से सुनना चाहेंगे। हुजूर, बोर घाटात खाली शिवाजीची फौज गस्त घालतेय हे कळल्यावर ऐन वेळी आम्ही आमचा रस्ता बदलला। बोर घाटाऐवजी कुरवंडा घाट जवळ केला आणि तिथेच फसलो। फंस गए? फंस गए का क्या मतलब? सिवा के पास कितनी फौज होगी? 1000 की? 2000 सिपाही भी आगे भेज देते तो रास्ता खाली हो जाता। डरपोक, तूने तो रास्ता ही बदल दिया। अब तेरी जिंदगी का रास्ता यही खत्म होगा। हुजूर, आपण हरलो ते फक्त रस्ता बदलला म्हणून नाही, खरं तर त्या खिंडीची आम्हाला कल्पनाच नव्हती। एका बाजूला उंच डोंगर, दुसऱ्या बाजूला खोल दरी आणि अरुंद वाट। तिथेच आपली फौज अडकली आणि त्याच अवघड ठिकाणी शिवाजींनी आपल्याला गाठलं। आपली फौज त्याच्या सापळ्यात अडकली। अपना नकारा मुंह लेके यहां से दफा हो जाओ, और जब तक हम न कहें अपनी मनुष्य शक्ल हमें मत दिखाना। जाओ। रायबागन,
राय भागन, आपने इस आफत के समय अच्छा फैसला लिया। हमारा खजाना कुछ खाली हुआ, लेकिन फौज बच गई। वाकई ऐसे फैसले लेने के लिए शेर का कलेजा होना बहुत जरूरी है। और आज हमें पता चला कि आपको राय बागन क्यों कहते हैं। आऊसाहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे संपूर्ण मराठी मुलुकाच्या नुकसानीची माहिती मागवली होती। शिवाय स्वराज्यात नसलेल्या रयतेचं किती नुकसान झालंय त्याचीही माहिती मागवली होती। मग झाला का तुमचा लेखाजोखा पूर्ण? हो आऊसाहेब, झाला। आऊसाहेब, भरपूर प्रमाणात नुकसान झालंय हो। त्यामुळे ज्यांची शेती आणि घरदार दोन्ही उद्ध्वस्त झालेत त्यांना आपण संपूर्ण शेतसारा माफ केला आहे। शिवाय आपल्या खर्चातून त्यांना पुन्हा एकदा त्यांची पक्की घरं बांधून देणार आहोत। हे उत्तम केलं आऊसाहेब। ज्यांच्या केवळ शेतीचं नुकसान झालेलं आहे त्यांना झालेल्या नुकसानाच्या प्रमाणात आपण सारा माफ करतो। परंतु आऊसाहेब, खजिन्यावर खूप ताण येणार आहे। आधीच आवक कमी आहे आणि खर्च मात्र डोंगरा एवढे। अफजल खान आणि सिद्दीच्या चढायांमध्ये पूर्ण मुलूक होरपळून गेला। आऊसाहेब, एवढा त्रास झालेला असताना सुद्धा त्या कारतलबला आणि त्याच्या सैन्याला का बरं राजेंनी असंच सोडलं? सुनबाई, कारतलब खान आणि त्याची फौज म्हणजे निव्वळ पटावरची प्यादी। प्यादी मारून खेळ संपत नसतो, घेरायचा असतो तो पटावरचा राजा। आपल्या राजास सुरक्षित ठेवून समोरच्या राजा शह देऊन मात करायची असते, तेव्हा खरे जिंकतो आपण। शाहिस्त खान सुद्धा राजा नव्हे, राजा तिथं दिल्लीच्या तख्तावर। शाहिस्त खान हा फार फार तर पटावरचा हत्ती। हे कारतलब खान नावाचं प्याद जरी राजेने सोडलं असलं तरी त्यांच्या मनात शाहिस्त खान नावाचा हत्ती मारण्याचा विचार चालू असणार। लो, तुम्हारा एक और प्यादा गया मुफ्त में। एक प्यादा ही तो गया है, अभी पूरा खेल बाकी है हुजूर। शतरंज है, बाजी कभी भी पलट सकती है। लेकिन हम कोकण की मुहिम तो हार चुके हैं। हाथी, घोड़े, तोहफे, हथियारों सहित सिवा ने सब काबिज कर लिया। आपकी अगली चाल क्या होगी हुजूर? हम न हारे हैं न डरे, बस एक घर पीछे आए हैं। लेकिन हमारा इरादा पक्का है, कोकण पे हमला, सिवा के स्वराज को खत्म करना है। लेकिन इस बार हम कोई बड़ी फौज नहीं भेजेंगे, बल्कि धीरे धीरे सिवा के मुल्क को काबीज करेंगे, उसे खोखला कर देंगे। और उसके बाद बस एक झटके की जरूरत होगी, स्वराज खत्म। उसके बाद लोग सिवा का नाम भूल जाएंगे, उनके जहन में बस एक ही नाम होगा, नवाब शाहिस्त खान। उंबरखिंडीत मुघल फौजेची आणि कारतलब खानाची आम्ही दाणादाण उडवली, तरी हा शाहिस्ते खान अजून शांत कसा? दख्खनेत येऊन त्याला जवळपास 2 वर्ष झाली। चाकण सोडलं तर एकही गड घेता आला नाही खानाला।
नक्की कोणता मनसुबा रचतोय शाहिस्ता खान? राजे, कोणत्या विचारात मग्न आहात? शाहिस्ते खानाच्या. आता आपल्याला आपली योजना बदलावी लागेल नवाब साहेब. काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. राणीसाहेब, उंबरखिंडीच्या पराभवाची कोणतीही प्रतिक्रिया आली नाही खानाकडून. त्याची अजूनही कुठलीच हालचाल दिसत नाही. आम्हास तर हा शाहिस्ते खान आळशी आणि अय्याश वाटतो. दख्खनेत येऊन याला चांगले 1.5-2 साल होऊन गेले. अजगरासारखा निश्चित पडलाय त्या लाल महालात. नाही राणीसाहेब, वरकरणी आपल्याला दिसतं की अजगर निश्चित पडलाय. पण तो निश्चित पडलेला नसतो, तर शिकार हेरत असतो. आणि शिकार बेसावत झाली की लगेच तिला गिळंकृत करतो. हा शाहिस्ते खानही तसाच मोठा बेरकी मुरब्बी राजकारणी आहे. बसल्या बैठकीचं राजकारण छान करतो. राजे, शाहिस्ते खानची पुढची रणनीती काय असेल? कुछ भी सोचने से पहले ये सोचो कि सामने वाला क्या सोचता है. हम बुरी तरह हार चुके हैं. तो सिवा यही सोचेगा कि हमने कोकण फतेह का इरादा बदल दिया. राणीसाहेब, चाकणच्या संग्राम दुर्गानंतर स्वराज्यातले गडकोट घेणं वाटतं तितकं सोपं नाही हे खानाला कळून चुकलं असणार. त्यामुळे लगेच पुन्हा आपल्या गडाबुरुजांना धडक देण्याची हिम्मत शाहिस्ते खान करणार नाही. राणीसाहेब, आमचा कयास आहे की शाहिस्ते खान त्याचा मोर्चा कोकणाकडे वळवे. बिल्कुल सही सोचा है हुजूर. हम अपना इरादा बदल देंगे. नहीं, हमने अपना इरादा और सोच नहीं बदली है. म्हणजे तुमच्या मनात नेमकं काय आहे हुजूर? हमारा इरादा और सोच वही है, कोकण फतेह करना. लेकिन इस बार मोहरा बदल कर आपण काबीज केलेली बंदरं घेण्याचा खान प्रयत्न करणार. कल्याण आणि भिवंडी भागात त्यानं हेर पेरलेत अशी खात्रीशीर खबर मिळाली आम्हाला. शिवाय कल्याण बंदरात आपण गलबतं बांधतो आहोत याचाही सुगावा लागलाय त्याला. त्यामुळे आपला आरमार बुडवून कोकण घ्यायचा आणि आपला कोकणचा आश्रय तोडायचा अशीच रणनीती आखेल शाहिस्ते खान. सिवा इस वक्त सोच रहा होगा कि हम कुछ नया करेंगे. यूं समझो, जंग एक शतरंज का खेल है. इरादा और सोच वहीं रखने से हम सिवा की सोच को मात देंगे. फिर वही खेल होगा, लेकिन इस बार मोहरा बदल कर. पण खानास वाटते तितकी सोपी मोहीम नाही ही. नक्कीच नाही. राणीसाहेब, जर खानाची अफाट फौज कोकणात उतरली आणि त्यानं चौल, पनवेल, कल्याण, भिवंडी, नागोठणे ही बंदरं घेतली तर आपली अडचण होईल. राजे, आता तुमची रणनीती काय असेल? नामदार खान को खलीता लिखो. उससे कहो कि भिवंडी पनवेल होते हुए उत्तरी कोकण पे कब्जा कर ले. सिवा की सोच में इस वक्त पूना होगा, लेकिन जंग का ऐलान होगा. कोंढाना से. राणीसाहेब, वर देशही राखायचा आणि खाली कोकणही राखायचा. काहीही झालं तरी शाहिस्ते खानाचा मनसुबा पुरा होता कामा नये.
एकदा हिरांकडून पक्की खबर येऊ द्या की मग खाल झडप आणि कर हडप.